जय श्रीराम बॉडी बिल्डर। आजचा विषय आहे क्रिएटिनबद्दल। कारण की ना भरपूर आता जिम जॉईन करू राहिले मुलं, तर जास्त करून त्यामध्ये बिगिनर म्हणजे जे कधी वर्कआउट न केलेले भरपूर दिवसानंतर गॅप असलेलं मुलं हे ॲडमिशन घेत आहे। तर त्यांचं एक ना ते खूप उत्साहित आहे कशा बाबतीत की जिम तर करायचीच आहे, पण क्रिएटिन केव्हा घ्यायचं। क्रिएटिन काय असतं हे मी तुम्हाला एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण क्रिएटिनसाठी ते खूप उत्साहित असतात। ते म्हणतात क्रिएटिन केव्हा घ्यायचं। तर बॉडी बिल्डर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, पहिले तुम्ही तुमचं जे वर्कआउट आहे ते 1 मंथ 30 दिवस हे कंप्लीट करा। कारण की पहिले 7 दिवस जे असतात ना, 7 ते 8 दिवस किंवा 10 दिवसापर्यंत ही बॉडी पेन करत असते। वेगळ्या मसल आपण सर्किट वर्कआउट करत असतो तेव्हा। तर त्यानंतर ती बॉडीला एक हॅबिट लागली पाहिजे। त्यानंतर जे 20 दिवस असतात ना तुमचे, त्यामध्ये मसले चांगले ब्रेक झालेले पाहिजे। मग तुम्हाला क्रिएटिन घ्यायचं असेल ना, तर तुम्ही ते 30 दिवसानंतर यूज करा, पण डायरेक्ट करू नका। आणि एखादा डायटिशियन असेल, सर्टिफाईड ट्रेनर असेल, त्याच्या अंडरमध्ये तुम्ही ते डोसेज घ्या कशा पद्धतीने घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही ते क्रिएटिन चालू करा, तेव्हा तुम्हाला बेस्ट रिझल्ट येईल। कोणाच्याही सांगण्यावर तुम्ही घेऊ नका, कारण की आता खूप फॅड झालं आहे की क्रिएटिन। पण क्रिएटिन कोणी घ्यायला पाहिजे, केव्हा घ्यायला पाहिजे, हे तुम्हाला जर माहिती करायची असेल तर ओगले फिटनेस कोचला नक्की जॉईन करा। तुम्हाला इथं तुमच्या समस्याच्या फिटनेसच्या बाबतीत सर्व समाधान भेटेल आणि रिझल्ट सुद्धा भेटेल। जय श्रीराम।